नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? प्रेरणार्थक क्रिया। काय नाव आहे तिचं? प्रेरणार्थक क्रिया। आणि या धड्याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये काय करणार किंवा काय पाहणार आहे आपण। तर चला बघून घ्या। बघा, पहिलं तुमच्या समोर काय आलेलं आहे? प्रेरणार्थक क्रिया यांची परिभाषा आलेली आहे की नाही? लवकर सांगा। हो, तर चला पहिला यांची परिभाषा आपण बघणार आहे। बघा, जब कर्ता स्वयं, जेव्हा कर्ता स्वयं कार्य ना करके अन्य को कार्य करने के लिए प्रेरित करता है तब वह क्रिया प्रेरणार्थक क्रिया कहलाती है। इथे काय सांगितले आहे यांची परिभाषा? जेव्हा कर्ता स्वयं कार्य नाही करून अन्य लोकांना कार्य करून देत आहे किंवा प्रेरित करत आहे तर त्यांना आपण क्रिया प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं। कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। ज्या करता सर्व कार्य स्वतः कडून नाही करतात किंवा अन्य लोकांना म्हणतात की कार्य करा आणि त्यांच्यासाठी त्यांना प्रेरित करतात तेव्हा त्यांना आपण क्रिया किंवा प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं। कळलं की नाही? हो, तर उदाहरण इथे काही दिलेले आहे ते बघून घ्या। पहिला, महेश कुत्ते को दूध पिलाता है। कोणी? महेश हा कुत्र्याला दूध पिलवत आहे। तर यासाठी इथे कार्य कोणाचा होता? त्याचा होता, पण त्यांनी स्वतः नाही केले। कोणाला सांगितले आहे? महेशला सांगितले आहे। तर याबद्दल ते करता स्वतः कार्य नाही करता दुसऱ्यांना कळवत आहे, तर त्यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं। दुसरा, प्रकाश खरगोश को गाजर खिलाता है। कोणी? प्रकाश हा खरगोशला गाजर देत आहे किंवा खेळवत आहे, जेवत आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे जे स्वतःचं कार्य आहे ते स्वतः नाही करता दुसऱ्या लोकांना करत आहे, तर यांना आपण काय म्हणतात? प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात। आता खाली बघा, हे सगळं झालं व्यवस्थित प्रमाणे तुम्हाला समजलं आहे की नाही? लवकर सांगा। जेव्हा तुम्हाला नाही समजणार तेव्हा तुम्ही परत मला विचारून घ्या। कळलं? हो। आता इथे बघा, इन दोनों वाक्यों में पिलाता खिलाता प्रेरणार्थक क्रिया आहे। हा दोघं जे वाक्य दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही पाहणार की जेव्हा ही पियत आहे किंवा खेळात आहे तर याबद्दल हा कोणती क्रिया झालेली आहे? प्रेरणार्थक क्रिया झालेली आहे। क्योंकि यहाँ कर्ता स्वयं कार्य नहीं करके बल्कि किसी दूसरे को कार्य करने के लिए प्रेरित कर रहा है। कारण की इथे काय दिलेले आहे की इथे जे कर्ता आहे स्वयं कार्य नाही करत आहे, ते लोकांना म्हणजे दुसऱ्या लोकांना कार्य करण्याचा प्रेरित करत आहे। तर याबद्दल यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतात। तुम्हाला कळत आहे की नाही? पुन्हा सांगू का? हा खालती बघा, या दोन वाक्य दिलेले आहेत त्याबद्दल पिळवणारा किंवा खिळवणारा हा प्रेरणार्थक क्रिया आहे। कारण की इथे जे करता आहे ते स्वतः कार्य नाही करते बल्कि दुसऱ्या लोकांना कार्य करण्याचं प्रेरित करत आहे, तर याबद्दल यांना आपण प्रेरणार्थक क्रिया असंही म्हणतं। कळलं की नाही? हो, तर चला अजून बघून घ्या। बघा, उदाहरण पहिला, बच्चा खाना खाता है स्वयं। बच्चा म्हणजे मुलं जे जेवण जेवत आहेत तर स्वयं, तर याबद्दल ते स्वतः खाना खाणार आहे। दुसरा, माँ बच्चे को खाना खिलाती है। तर माँ काय करत आहे? आई काय करत आहे? मुलांना जेवण देत आहे किंवा खेळवत आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे ते जे मुलं आहे ते स्वतः नाही खात आहे, त्यांची आई तिला भरवत आहे। तर याप्रमाणे हा जे प्रेरित होकर, तर याबद्दल स्वयं किंवा प्रेरित असंही परिवर्तन होऊन जात आहे। इथे बघा, दोनों स्थितियों में बच्चा खाना खा रहा है। दोघंही स्थिती जे तुमच्या समोर आली आहे, दोघंही तुम्ही बघणार की तिथे जे मुलं आहे ते जेवण करत आहे। तर याबद्दल, परंतु प्रथम वाक्य में वह स्वयं खाना खा रहा है। परंतु जेव्हा तुम्ही प्रथम वाक्य पाहत आहे त्या वाक्यात ते स्वतःही खाना खात आहे, जबकि दूसरे वाक्य में माँ द्वारा प्रेरित किए जाने पर खाना खा रहा है। आणि जे दुसरा वाक्य तुमच्या समोर आलेले आहे त्याबद्दल तुम्ही असं करणार की तिचे आई त्यांना खाना भरवत आहे। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। बघा, इथे पहिला, प्रेरणा देने वाला प्रेरक करता। जेव्हा ते प्रेरणा देत आहे त्यांना आपण काय म्हणतात? प्रेरक करता असंही म्हणतात। आणि दुसरा, प्रेरणा प्राप्त करके कार्य करने वाला। जेव्हा प्रेरणा प्राप्त करून जात आहे आणि कार्य करतात त्यांना आपण म्हणतात प्रेरित करता। तर याप्रमाणे प्रेरक करता आणि प्रेरित करता याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। आता इथे बघा,
प्रेरणात्मक क्रिया के भेद निम्नलिखित रूप में है। प्रेरणात्मक क्रिया यांचा भेद निम्नलिखित रूपातून आलेला आहे। बघा, प्रेरणात्मक क्रिया के भेद प्रथम प्रेरणात्मक क्रिया आणि द्वितीय प्रेरणात्मक क्रिया। तर प्रेरणात्मक क्रियांचे दोन भेद आहे। पहिला आहे प्रथम प्रेरणात्मक क्रिया आणि दुसरा जे आहे द्वितीय प्रेरणात्मक क्रिया। तर याबद्दल पहिला आपण पाहणार आहे प्रथम प्रेरणात्मक क्रिया। काय पाहणार आहे? प्रथम प्रेरणात्मक क्रिया। तर याबद्दल जब कर्ता स्वयं कार्य न करके प्रेरणा देता है तब वह क्रिया प्रथम प्रेरणात्मक क्रिया कहलाती है। जेव्हा कर्ता स्वयं कार्य नाही करता, जेव्हा कर्ता स्वयं कार्य नाही करता आणि करण्याच्या प्रेरणा देत आहे तेव्हा प्रथम प्रेरणात्मक क्रिया असंही म्हणतं। कळलं की नाही? हो। उदाहरण, विनोद रमेश को पाठ पढ़ाता है। उदाहरण देखो, बघा तुमच्या समोर दिलेलं आहे की विनोद हा रमेशला पाठ पढ़वत आहे किंवा वाचन करत आहे। तर याबद्दल तुम्ही पाहणार की ते स्वतः कार्य नाही करत आहे, लोकांना करत आहे। तर कर्ता स्वयं रमेश को पाठ पढ़ाने की प्रेरणा दे रहा है। जे करता आहे ते स्वतःतून रमेशाला पाठ पढ़ायचा प्रेरणा देत आहे। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण दुसरा पाहणार। बघा, दुसरा आहे तुमच्या द्वितीय प्रेरणात्मक क्रिया। काय आहे? द्वितीय प्रेरणात्मक क्रिया। बघा, जब कर्ता कार्य में स्वयं सम्मिलित ना होकर, जेव्हा कर्ता कार्यवर स्वयं सम्मिलित नाही होऊन किसी अन्य को कार्य करने के लिए कोणाला अन्यला कार्य करायला प्रेरित करता, तब वह क्रिया द्वितीय प्रेरणात्मक क्रिया कहलाती। तेव्हा ती क्रिया द्वितीय प्रेरणात्मक क्रिया असंही करून जात आहे। उदाहरण, अशोक मदन से मनोज का पाठ पढ़वाता है। अशोक यांनी मदन जवळ किंवा मनोजचा पाठ पढ़वत आहे किंवा अभ्यास करत आहे। तर याबद्दल विनोद स्वयं प्रेरित न करके मदन को कार्य करने के लिए प्रेरित करता है। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। कळलं? पुन्हा सांगू का? हो। बघा, अशोक मदन से मनोज का पाठ पढ़वाता है। अशोक जे आहे मदन याबद्दल मनोजला पाठ पढ़वत आहे। तर याप्रमाणे विनोद स्वयं प्रेरित न करके, विनोद जो आहे ते स्वयं प्रेरित नाही होऊन जात आहे, मदन याबद्दल हा कार्याचा प्रेरित करत आहे। तर याप्रमाणे द्वितीय प्रेरणात्मक क्रिया असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। जसे इथे दिलेलं आहे बघा, निम्नलिखित मूल क्रियाओं के प्रथम तथा द्वितीय रूप लिखिए। इथे काही मूल क्रिया दिलेल्या आहे, त्यांचं प्रथम प्रेरणात्मक आणि द्वितीय प्रेरणात्मक क्रिया मी इथे दिलेल्या आहे। बघा, लिखना, लिखाना, लिखवाना, पीना, पिलाना, पिलवाना, सीखना, सिखाना, सिखवाना, बोलना, बुलाना, बुलवाना, मिलना, मिलाना, मिलवाना, भागना, भगाना, भगवाना, जागना, जगाना, जगवाना, जाचना, जाचना, जचवाना, भीगना, भीगना, भिगवाना, लूटना, लुटाना, लुटवाना। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। तुम्ही बघणार इथे की प्रथम आणि द्वितीय बद्दल जे परिवर्तन होऊन जात आहे त्याबद्दल वाना आणि ना, इथे जे प्रथम प्रेरणात्मक क्रिया आहे त्याबद्दल तुम्ही बघणार की ना येणार आणि या जे द्वितीय प्रेरणात्मक क्रिया आहे त्यांचा वाना हा जे अंतिमचा शब्द आहे त्याबद्दल तुम्ही बघणार की वाना असंही दिलेले जात आहे। तर अजून आहे बघून घ्या। बघा इधर एक है, पूछना, पूछाना, पूछवाना, जलना, जलाना, जलवाना, सोना, सुलाना, सुलवाना, भागना, भगाना, भगवाना, भूलना, भुलाना, भुलवाना, तपना, तपाना, तपवाना, खाना, खिलाना, खिलवाना, दिखना, दिखाना, दिखवाना, मरना, मराना, मरवाना, चलना, चलाना, चलवाना। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। तुम्हाला कसं कळणार की यांचा परिवर्तन असं बद्दल आहे किंवा प्रथम प्रेरणात्मक असं आहे द्वितीय, तर याबद्दलही तुम्हाला कळणार आहे की हा प्रथम आहे आणि हा द्वितीय आहे। कळलं? तर अजून काय आहे बघून घ्या। बघा इथे अजून शब्द दिलेले आहे, चलना, चलाना, चलवाना, खिजना, खिजाना, खिजवाना, नाचना, नचाना, नचवाना, बैठना, बिठाना, बिठवाना, फैलना, फैलाना, फैलवाना, रोना, रुलाना, रुलवाना, हसना, हसाना, हसवाना। आणि अजून आहे रखना, रखाना, रखवाना, निकलना, निकालना, निकलवाना, पकडना, पकडाना, पकडवाना, पढ़ना, पढ़ाना, पढ़वाना, सुनना, सुनाना, सुनवाना। तर याबद्दल असंही प्रथम किंवा द्वितीय प्रेरणात्मक क्रियाबद्दल असा मूल क्रियांचं परिवर्तन होऊन जात आहे। तुम्हाला कळत आहे ना हा सगळं कसं केलेले आहे किंवा कशा प्रमाणे दिलेले आहे? कळत आहे की नाही? हो। तर चला अजून काय दिलेले आहे बघून घ्या। बघा, प्रश्न दूसरा, निम्नलिखित वाक्य में प्रयुक्त प्रेरणात्मक क्रिया रूप पहचान कर उसका प्रकार लिखिए। तुम्हाला इथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्यात बघून तुम्हाला
ते प्रथम आहे किंवा द्वितीय है ते बघून लिहायचा। फिर अचानक उन्होंने होटल मैनेजर को बुलवाया। तर बुलवाया म्हणजे द्वितीय प्रेरणार्थक क्रिया आहे। बुलवाया म्हणजे काय? द्वितीय प्रेरणार्थक क्रिया आहे। दुसरा, उसने झोपड़ी में टोकरी उतारी। उतारी प्रथम प्रेरणार्थक क्रिया, कारण की इथे वाया नाही आहे, तर याबद्दल इथे उतारी मतलब प्रथम प्रेरणार्थक क्रिया। तीसरा, उसने थोड़ी मिठाई नुमा चीजें निकाली। थोडी ही मिठाई नुमा चीजें काढली बाहेर, तर निकाली प्रथम प्रेरणार्थक क्रिया, कारण की इथे वाया किंवा वाना नाही आहे, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। अजून काय आहे बघून घ्या। चौथा, आज उसे खाना पकाना है। आज त्यांना खाना पकायचा आहे, तर पकाना प्रथम प्रेरणार्थक क्रिया, पकाना जे आहे प्रथम प्रेरणार्थक क्रियाबद्दल आहे। पाचवा, मालिक ने बच्चों से कहकर नौकरों से सारी सफाई करवाई। मालिक यांनी बच्चेला सांगून नौकरांना सारी सफाई केलेली आहे, तर याप्रमाणे करवाई म्हणजे द्वितीय प्रेरणार्थक क्रिया। करवाई म्हणजे काय? द्वितीय प्रेरणार्थक क्रिया, तर याबद्दल बघा चौथा, आज उसे खाना पकाना है। पकाना म्हणजे प्रथम प्रेरणार्थक क्रिया आणि पाचवा, मालिक ने बच्चों से कहकर नौकरों से सारी सफाई करवाई, तर करवाई द्वितीय प्रेरणार्थक क्रिया। आता इथे सहावा, दादी कहानी सुनाती है, तर सुनाती प्रथम प्रेरणार्थक क्रिया। आता सातवा, वह अपने लड़के से दान करवाता था। तर त्यांनी आपल्या जो मुलं आहे त्यांच्यावर दान करवत आहे, तर याप्रमाणे करवाता द्वितीय प्रेरणार्थक क्रिया। तर अजून काय आहे? आठवा, वह सबसे हात मिलाता है। ते सगळ्यांचं हात मिळून जाते, म्हणजे जिथे पण लोक येतात, कोणी पण येतात तिथे, तर सगळ्यांना ते हात मिळवतात, तर याप्रमाणे मिलाता प्रथम प्रेरणार्थक क्रिया आहे। काय आहे? मिलाता प्रथम प्रेरणार्थक क्रिया आहे। याबद्दल नववा बघून घ्या। उसने घर के बच्चों से सजवाया। त्यांनी घराचे जे मुले होते त्याबद्दलही त्यांनी सगळं सजावट केलेली होते आणि मुलांनाही सांगितले की सगळं सजावट करा। तर इथे तुम्ही बघणार की सजवाया म्हणजे द्वितीय प्रेरणार्थक क्रिया। सजवाया म्हणजे काय होणार? द्वितीय प्रेरणार्थक क्रिया होणार। तर याबद्दल दहावा बघून घ्या। व बच्चे को दवा पिलाती है। हा मुलांना जे दवा देणार आहे म्हणजे औषधी देत आहे, तर याबद्दल पिलाती प्रथम प्रेरणार्थक क्रिया आहे। कळलं की नाही? हो, तर अजून काय आहे? तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपण जे प्रेरणार्थक क्रिया आहे त्याबद्दल कशाप्रमाणे त्यांचं प्रथम किंवा द्वितीय प्रेरणार्थक क्रियाबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे आणि जेव्हा हा क्रिया प्रथम बद्दल आहे तर त्याबद्दल कोणता ना यांचा प्रयोग करत आहे आणि जेव्हा द्वितीय प्रेरणार्थक क्रिया आहे त्याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे। तर हा परिवर्तन मूल्यही तुम्ही बघणार की यांचा जे क्रिया आहे ते तुम्ही पाहणार आहे। तर या क्रियाबद्दल तुम्ही कशाप्रमाणे त्यांचं परिवर्तन करून घेत आहे किंवा कशाप्रमाणे त्यांचा उपयोग करून घेत आहे, हा सगळं व्यवस्थित तुम्ही पाहणार आहे। याबद्दल आपण हे बी पाहिले की ज्यांची जे मूल क्रिया आहे त्याबद्दल प्रथम प्रेरणार्थक क्रियाबद्दल कोणता शब्द येणार आणि द्वितीय प्रेरणार्थक बद्दल कोणता शब्द येणार। तर हा जे वेगवेगळ्या जे क्रिया तुम्हाला दिलेली आहे, जे प्रेरणार्थक क्रिया त्याबद्दल तुम्हाला कसं समजून घ्यायचा प्रथम आणि द्वितीय आहे, तर ना किंवा वायाबद्दलही तुम्हाला कळून जाणार आहे किंवा समजून घेणार आहे। तर याबद्दल तुम्हाला हा सगळं नीटप्रमाणे घेऊन या आणि सगळं व्यवस्थितप्रमाणे त्यांचं कशाप्रमाणे दिलेले आहे ते पण सगळं करून घ्या। तर याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे की कशाप्रमाणे त्यांचं परिवर्तन किंवा त्यांच्या परिभाषा पाहिले आणि परिभाषाबद्दल आपण हे पण पाहिले की त्यांचे किती दोन प्रकार आहे। प्रेरणार्थक क्रिया यांचं दोन प्रकार कशाप्रमाणे दिलेला आहे आणि त्यांचा परिवर्तन कशाप्रमाणे होऊ शकतं, तर हा सगळं आपण कुठे भेटत आहे आणि यांचा भाषावर किती उपयोग करत आहे किंवा जेव्हा आपण लोकांना वस्तू देतात तेव्हा त्यांनी मला दिलेले आहे किंवा देणार आहे, तर याबद्दल कसं परिवर्तन होऊन जात आहे आणि त्यांचं परिवर्तन मूल्य आपल्या जे शब्द आहे त्यांच्याचं किती महत्त्व आहे हे पण आपण पाहिले। त्याबद्दल त्यांचं रूपांतरण कसं करू घ्या किंवा कसं करणार आहे हे सगळं आपण व्यवस्थित नीटप्रमाणे इथे पाहणार आहे। तर हा सगळं तुम्ही पाहून त्यांचं परिवर्तन किंवा त्यांचा प्रकार हा सगळं व्यवस्थित त्यांची परिभाषा पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा ऐकायचं आहे आणि व्यवस्थितप्रमाणे लिहून घ्या। जेव्हा तुम्हाला लिहिणार किंवा समजणार आहे त्यापर्यंत तुम्हाला कळणार आहे। जेव्हा तुम्हाला नाही समजलं तर पुन्हा त्याला लिहून करून घ्या आणि तुम्ही पण असा चार्ट बनवून घ्या, जसं मी चार्ट दिलेला आहे ना त्याबद्दल तुम्ही पण असा चार्ट बनवून घ्या आणि मूल क्रिया किंवा प्रथम क्रिया किंवा द्वितीय क्रिया असं लिहिणार, तर त्याबद्दल तुम्हाला लवकर समजणार की हा कोणती क्रिया आहे आणि कोणती क्रिया नाही आहे। कळलं? हो, तर करून घ्या। नमस्कार, धन्यवाद।